काय रोज रोज खिचडी बनवते ही बाई, काय माहिती हिला कंटाळा कसा येत नाही. तर तुमच्या माहितीसाठी मी सांगते, खिचडी हा मेन्यू हा माझ्या नवऱ्याचा आहे, माझा नाही बरं. त्यांना रोज संध्याकाळी खिचडी केली तर त्यांना बरं वाटतं, कारण पचनक्रियेसाठी सगळ्यात उत्तम. आता म्हणसाल खिचडी बनवलं तर भाकरी कशाला, तुम्हाला काय सांगू, माझ्या नवऱ्याची नाईट शिफ्ट असतं, सोबतच फर्स्ट शिफ्टसुद्धा आहे, म्हणजे डबल शिफ्ट ते करणार आहेत. ते म्हणाले जरी मी कॅन्टीनला खायला गेलो तर कॅन्टीनचं जेवण काय मला आवडत नाही, आणि तर एक काम कर, सकाळीचं भले मी 10-20 रुपयाचा नाश्ता जरी केला तरी मला भाकरी करून दे, दुपारच्या 12-1 वाजता खायला मला बरं पडेल. आणि त्यासोबत काहीही भाजी बनवू नको बरं, चटणी लावून दे. कारण चटणी लावली ना की मस्तपैकी भाकरीला चटणी अशी मुरली ना, ते चव काही वेगळीच असते आणि पोटही भरतं. म्हणून अशा पद्धतीने भाकरी बनवल्या, खिचडी बनवली. पण चिमूला खूप राग आला होता, कारण तिच्या आवडीचं काहीही नव्हतं ह्याच्यामध्ये. पण तिला म्हटलं, अगं बाई खिचडी खा, तुझ्यासाठी तर सगळ्यात उत्तम आहे, म्हणून तुझ्याकरता मी सांगते काही दहीसुद्धा आणून दिलं. म्हटलं दही खिचडी का, पण ती काय ऐकायला तयार नाही. शेवटी ती माझ्यासोबत भाकरी आणि दूध घेऊन खायला बसली. आणि अशा पद्धतीने नवऱ्याला खिचडी आणि लोणचं दिलं. ते असे खुश होतात. त्यांचं काय थोडेसे आधीमध्ये ओरडतात, जो आपण टेन्शन घेत नाही, जाऊ द्या. आणि बघाच तुम्ही, जियालाही मी खिचडी दिले आणि मी घेतली दूध भाकरी, आणि चिमूला तर चारणार आहे तेच. चिमूचं तोंड खूप वाकडं आहे, तर चला मी त्याला चारते. तो बाय.